भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आज पुणे शहरामध्ये आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचं कारण एकच होतं की भारतामध्ये येऊन जी इटलीची किटली इथं बसली आहे ती नागरिकांची दिशाभूल करते आणि पैशांची अफरातफर करते, त्याच्या विरोधात ते आंदोलन होतं। 2013 साली नॅशनल हेरल्डर प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांवर पण गुन्हा नोंद झालेला आहे। 2013 साली सरकार काँग्रेसचंच होतं आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये हा गुन्हा नोंद ईडीने केलेला आहे। तर आता ईडीने याच्यावर कारवाई करत पुढील पावलं टाकली आहेत आणि ही पावलं टाकले असताना त्याचा विरोध म्हणून वर्षा गायकवाड यांनी ईडीच्या ऑफिस बाहेर जे आंदोलन केलं त्याच्या निषेधार्थ आज पुणे शहरामध्ये युवा मोर्चा रस्त्यावर उतरून काँग्रेस भवनासमोर आंदोलन पार पाडलं। तर काँग्रेसचे पुण्यातले नेतृत्व म्हणजे अरविंद शिंदे असं बोलले की आम्ही लाठी आणि दगड घेऊन बसलोय, पण त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सक्षम आहे। त्याचंच एक प्रत्युत्तर म्हणजे हा जो बॅनर तुम्हाला आमच्या मागे लागलेला दिसतोय हा आता आम्ही पाडणार आहे। माझ्यासोबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहराचे महामंत्री ओंकारजी डवरे आहेत, तसेच पुणे शहराच्या रणरागिणी युवती आघाडीच्या अध्यक्ष आमच्या मनीषाताई धारणे आमच्या सोबत आहेत।